सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज आपण एक सेवानिवृत्ती रिटायरमेंट सेवापूर्ती भाषण पाहणार आहोत. तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण विविध विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. हर अंत एक नई शुरुआत है, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो. आजच्या सेवानिवृत्ती या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो, आजचा हा क्षण खूप खास आहे, कारण आज आपण एका अशा व्यक्तीला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा कार्यकाळ सेवेसाठी, आपल्या सहकार्यांसाठी आणि या संपूर्ण परिवारासाठी दिला आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण केला असे आपल्या सर्वांचे आवडते. या ठिकाणी आपल्याला जे सेवानिवृत्त होत आहेत त्यांचं नाव घ्यायचं आहे. यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रा, निरोप हा शब्द जरी छोटा असला तरी त्यात खूप मोठ्या भावना दडलेल्या आहेत. आज तू सेवानिवृत्त होतोय, आम्हाला निरोप देतोय, पण खरं सांगायचं तर तू आमच्या मनातून कधीच दूर जाणार नाही. तुझ्यासोबत घालवलेले क्षण, कामाच्या गडबडीतले हसरे प्रसंग, कधी केलेली मस्ती तर कधी एकमेकांना दिलेला आधार, हे सगळं आज आठवलं की मन भरून येतं. क्षण गेले तरी आठवणी राहतात, माणसं दूर गेली तरी नाती जिवंत राहतात. तुझं कामाप्रती असलेलं समर्पण, वेळेचं मूल्य ओळखणं आणि प्रत्येक काम मनापासून करणं हे आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. वक्त के साथ बहुत कुछ बदल जाता है, वक्त के साथ बहुत कुछ बदल जाता है, लोग भी और हालात भी बदल जाते हैं, पर कुछ रिश्ते ऐसे होते हैं जो हर हाल में याद रह जाते हैं. आजचा दिवस हा फक्त निरोपाचा नाही तर तुझ्या योगदानाचे सन्मान करण्याचा दिवस आहे. तू दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक मार्गदर्शनासाठी आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. तुझ्या सहवासात आम्ही केवळ काम शिकलो नाही तर एकमेकांशी कसं वागायचं, टीम म्हणून कसं उभं राहायचं हेही शिकलो. आता तुझ्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा अधिक शांत, आनंददायी आणि समाधानाने भरलेला असो, हीच आमची मनापासून इच्छा. कामाचा प्रवास आज संपतोय, पण जीवनाचा मार्ग उघडतोय. नव्या दिशा, नव्या आशा, नवं क्षितिज तुला खुणावतंय. शेवटी एवढंच म्हणेन मित्रा, तू सेवानिवृत्त होत आहेस, पण आठवणीमधून, आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीस. शेवटी एवढंच म्हणेन, तू सेवानिवृत्त होत आहेस, पण आमच्या आठवणीमधून, आमच्या मनामधून कधीच निवृत्त होणार नाहीस. तुला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो, तुझे उर्वरित सर्व स्वप्न साकार होत, हीच प्रार्थना व पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.